कष्टकरीच्या घामाने लिहिली गेली आहेत. आज मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो. तुम्ही जेवढा वेळ मोबाईल मध्ये घालतात तेवढा पुस्तकात घालतात? अन्याय बघून शांत बसता की त्याविरुद्ध आवाज उठवता? लक्षात ठेवा ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नव्हे तर कष्टकरी माणसांच्या तळहातावर तरलेली आहे. हो, मी अजूनही जिवंत आहे. मी अजूनही जगतोय. मी जगतोय त्या फुलाच्या डोळ्यात त्याच्या डोळ्यात स्वप्न आहे. मी जगतोय त्या कष्टकरीच्या डोळ्यात मी जगतोय त्या कष्टकरीच्या घामात आणि प्रत्येक अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या माणसात. हो, जर या काळात माझ्या विचारांना खऱ्यामध्ये आणायचं असेल, उतरवायचं असेल तर सर्वांनी शिक्षणाची कास धरावी. कारण एका कष्टकरी माणसाच्या आयुष्यात परिवर्तन घडू शकता, समृद्धी येऊ शकते. आपल्या शाळेच्या ब्रीदला जगा. हो, हे शक्य आहे. परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे.